बाजीराव मस्त वा सगळे मस्त दिसतंय ना. हाय हॅलो नमस्कार, मी ज्योत्स्ना तुम्हा सगळ्यांचं आपल्या इंडियन फॅमिली इन UK यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. तर आज मस्त सनी डे आहे, म्हणजे छान ऊन पडलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की बाहेर फिरायला जाऊ, छान ऊन पडलेलं आहे. तर आता आम्ही आलेलो आहे डॉकला. लीड्स डॉक आहे हे. डॉक म्हटलं की छानच असतो, कुठलाही धक्का असू तो. तर हे लीड्स डॉक आहे. तुम्ही बघू शकतात किती छान निळशार असं पाणी आहे आणि इथे थोड्याशा बोटसुद्धा लागलेल्या आहेत आणि बिल्डिंग्स चारी भोवती आहेत. त्याच्यामुळे छान असं वाटतंय. ऊन पडलेलं आहे, पण सध्या मी जिथे उभी आहे ते ऊन नाही आहे, त्याच्यामुळे थोडंसं थंडावा पण आहे हवेमध्ये. पण हवेत म्हणजे उन्हामध्ये गेलं की इतकं छान वाटतं, प्लेझंट असं. सो म्हटलं की आपण फिरावं. तर डॉकवरती आम्ही थोडासा टाईमपास तर करूच आल्यासारखं, पण इथेच बाजूला एक रॉयल आर्मरी पण आहे. सो तिथे पण आम्ही जाणार. सो ते बघायला गेले की मी तुम्हा सगळ्यांना तिथे घेऊनच जाईन. आणि इथे पुढे आहेत समिहा, सुहास आणि पिल्लू. समिया कसं वाटतंय? हां, खूप दिवसांनी असं आम्ही फिरण्यासाठी बाहेर निघालेलो आहे. माझं केस उडतं ते त्याच्यावरून तर अंदाज आलाच असेल की हवा इथे किती सुटलेली आहे, कारण ओपन पण स्पेस आहे. बाजूला बिल्डिंग असल्या तरी जी नदी आहे आयरे नदी, याच्यावरती लीड्स वसलेला आहे. तर त्या नदीवरून तर हवा पास होती आहे. पण इथे थोडासा असं छोटासा ब्रिज बांधलेला आहे आणि त्याच्यामध्ये उभा राहून फोटो काढायला काय भारी वाटेल. तर मी तुम्हाला ब्रिज दाखवते. तर हा तो ब्रिज आहे. या साईडला सुद्धा पाणी दिसतंय आणि इथे पण आहे. या नदीवरती इथे वॉटर टॅक्सी पण सुरू झाली आहे, म्हणजे आधीपासूनच आहे ती सुरू. पण म्हणजे आपल्या इथे जसं बस स्टॉप असतात तसे इथे स्टॉप आहेत. तर इथून ते तुम्हाला घेऊन जातात आणि ट्रेन स्टेशनच्या तिथे म्हणजे डॉकवरती सोडतात. सो ही टॅक्सी तुम्ही बघू शकतात. म्हणजे ती बोट आहे पण त्याला त्यांनी वॉटर टॅक्सी असे नाव दिलेलं आहे. सो त्याचीसुद्धा तिकीट आहे आणि इथे छान अशी छोटीशी तोफ ठेवलेली आहे. तर छान वाटते. समियाची सुरुवात झालेली आहे. समिया काय पिते? चीज काय? तर डॉगच्या अगदी बाजूलाच आहे रॉयल आर्मरी. तर इथे लिहिलेलं आहे, त्यांनी बोर्ड लावलेला आहे. तर आता आपण वेळ न घालवता पटकन आतमध्ये जाऊ. चाल आर्मरी म्हणजे ब्रिटिश लोकांनी त्यांनी जेव्हा युद्ध केलं होतं त्या काळामध्ये जे त्यांनी शस्त्र वगैरे वापरली होती तीच आपल्याला इथे बघायला भेटणार आहे. तर आता आतमध्ये जाऊ आपण. तर यांनी इथे पिक्चर्स पण दिलेले आहेत की ती कशी दिसतात वगैरे, आणि ही शस्त्र त्यांनी आतमध्ये आणि कोणत्या इयरमध्ये काय काय वापरलेलं ते देखील माहिती होती. बरंच मोठं असं आर्मरी आहे, पण प्रत्येक मजल्यावरती त्यांनी वेगवेगळी शस्त्रे ठेवलेली आहेत. तर आता ग्राउंड फ्लोअरपासून आपण सुरुवात करते आणि इथे सुरुवात होते ती स्टीलपासून बनवलेल्या शस्त्रांची. तर हे सगळे शस्त्र तुम्हाला दिसतात आहेत, तलवारी वगैरे, ते सगळे स्टीलपासून बनवलेले आहेत. आणि इथे लिफ्टमध्ये त्यांनी बोर्ड लावलेला आहे कोणत्या फ्लोअरवरती काय पाहू शकता तुम्ही. छान दिसतं, मस्त दिसते.
इथे त्यांनी व्हिडिओ पण दिलेला आहे, शिवाय हे कानाला लावल्यानंतर ऑडिओ पण ऐकायला येते ते काय स्टोरी ते सांगतात आहे आणि ॲट अ टाईम 2 जण ऐकू शकतात. तर हे जापनीज आर्चरी आहे. इथे तर तुम्ही आर्चरी बघू शकता, पण इथे त्यांनी कन्स्ट्रक्शन पण दाखवलेलं आहे जापनीज लोकांचं. तर आता आम्ही इथे उभे आहे, पण इथून तुम्हाला समोरचा व्ह्यू किती सुंदर दिसते बघू शकता. तर हे डॉगच आहे, म्हणजे त्याची पाठची बाजू आहे. समी नको झोपावू नको. तर त्यांनी जागोजागी असे स्टूल दिलेले आहेत, तर ते आपण बसण्यासाठी यूज करू शकतो. असं ओपन करून इथे बसायचे, थोड्या वेळ आराम म्हणजे, कारण भरपूर मोठ्या 4 मजली जवळजवळ आरमरी आहे, बघण्यासाठी वेळ लागेल. त्याच्यामुळे त्यांनी ही सोय केलेली आहे आणि बसून झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला ते बंद करून इथे अडकवलं. अशी छान अशी सोय केलेली आहे त्यांनी सगळं. आम्ही बघतोय ते लोक दाखवतात कसं बनवायचं ते आधीचे असतं. समिया मस्त एन्जॉय करते, ॲपल खाते. हो ना समिया? इथे त्यांनी मंगल पांडेची देखील हिस्ट्री दिलेली आहे, कारण मंगल पांडे प्रथम भारतीय स्वातंत्र्य संग्राम म्हणून तर ओळखले जातात, पण ते ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात सैनिक होते आणि त्यांनी आपल्या सैन्य अधिकाऱ्याच्या विरोधात आवाज तर उठवला होता, शिवाय त्यांच्यावरती गोळीबार देखील केला होता. म्हणून त्यांनी इथे त्यांचं मेन्शन केलेलं आहे. तर इथे आपल्या इंडियाचा नकाशा पण तुम्ही बघू शकता. आणि या बंदूक तुम्ही बघा किती मोठ्या मोठ्या आहेत, म्हणजे फ्रेममध्ये देखील मावत नाही आहे एक फोटो काढण्यासाठी. तर इथे त्यांनी प्रत्येक देशाची आर्मरीबद्दल माहिती दिलेली आहे. तशी ही माहिती आहे ती साऊथ आफ्रिकेच्या आर्मरीची. आणि इथे त्यांनी युद्धाचा एक सीन दाखवलेला आहे, असं रिअल असल्यासारखं वाटतं. आणि ह्या इमेजेस त्यांनी कोरलेल्या आहेत त्यांच्या हाताने. सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये ज्या इमेजेस होते त्या बनवण्याचे प्रयत्न. ते इथे त्यांनी नंबर दिलेला आहे आणि कोणता पिक्चर कुठला आहे ते त्याची माहिती ते खाली त्यांनी आणि इथे सेकंड वर्ल्ड वॉरची माहिती दिलेली आहे. जे त्यांनी इथे कोरलेलं आहे त्याचीच माहिती आहे, म्हणजे डिटेलमध्ये. आणि इकडे तुम्ही बघू शकता गन मशीन्स ठेवलेल्या आहेत, किती मोठ्या मोठ्या आहेत त्या. म्हणजे इंडियामध्ये असं काही बघायला मिळतच नाही. इथे त्यांनी खूप छान प्रकारे सगळं व्यवस्थित केलं, शिवाय त्यांची माहिती पण त्यांनी दिलेली आहे. त्यांनी पेंटिंग करण्यासाठी सुद्धा ठेवलेले आहे. सो समियाला पेन्सिल आणि बुक दिसलेलं आहे आणि ती घेणार नाही असं तर काही होणार नाही. सो समियाने इथून घेतलेलं आहे आणि आता इथे तिचं सुरू झालेलं आहे.
काय करते पिल्लू? दाखव कोणतं पिक्चर घेतलंय. दिस इज सो हार्ड. ओके, छान करा कलर. इथे तुम्ही शस्त्र तर बघू शकता. त्याच्याशिवाय त्यांनी काही काही शोज पण ऑर्गनाईज केलेले आहे. म्हणजे आता 1 वाजलेले आहे, तर हा 1 वाजताचा शो असतो जिकडे वेगवेगळ्या देशांची माहिती दिली जाते आणि त्याचबरोबर त्यांच्या आरमारीवर थोडक्यात माहिती सांगितली जाते. कोणत्या देशाने कसं डेव्हलपमेंट केलं वगैरे शस्त्रांचं सोबत वगैरे. तर जसं मी आधी ते कलर करते तोपर्यंत आम्ही हा शो इथे बसून ऐकतो. तर इथं त्यांना युद्धभूमी दाखवलेली आहे. दोन्ही साईडच्या टीम आहेत ज्या युद्ध करताना दाखवलेले आहे. पण ते छोटे छोटे मिनिचर आहेत ते म्हणजे कॅमेरामध्ये तर नाही दिसणार, मला डोळ्याने छान दिसतं ते. पण इथे त्यांनी दुसरी पण सोय केलेली आहे तशी बघायची. तर इथे त्यांनी अशी ग्लास लावलेली आहे, त्याच्यावरती मोबाईल ठेवून झूम केलं की छान इथे आपल्याला दिसतंय. एखाद्या पिक्चरचं वगैरे फिल्म शूट करतं ते असं वाटतं. तर जे खाली तुम्हाला दाखवले मिनिचर त्याचंच त्यांनी इथे झूम करून दिसतं. तर एकाच ठिकाणी नाही तर त्यांनी टेबलच्या पूर्ण चारी भोवती असे छोटे छोटे ग्लासेस लावलेले आहेत ज्याच्यामधून तुम्ही झूम करून बघू शकता. तर हे सगळे पिक्चर त्या ग्लासेसमधूनच घेतलेले आहे, झूम केल्यानंतर दिसणारे. पण किती छान दिसते, म्हणजे असं वाटतं की पिक्चर झालं आहे आपल्या डोळ्यासमोर. आणि सगळी इथे गेम खेळतात. तर मी आधीच्या पण भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, कुठे गेलं तरी लहान मुलांसाठी छान सोय केलेली असते त्यांनी खेळण्याची. सो इथे त्यांनी एक व्हिडिओ गेम टाईप बनवलेला आहे. बाबू पण त्यांना लागत नाही आहे, तुम्हीच करते आहे. समिया आधी ॲडजस्ट करायचं त्याला नीट. थांब अँड देन आपल्याला किती ॲरो पाहिजे आणि शूट. इथे त्यांनी एक पॉईंट बनवलेलं आहे ज्याचं नाव वीक पॉईंट आहे. तर हेल्मेट ते जे घालायचे युद्ध करताना तेव्हा घातल्यानंतर त्यांना कसं समोरचं दृश्य दिसायचं त्याचा अनुभव आपण इथे घेऊ शकतो. त्याच्यासाठी त्यांनी हेल्मेटसारखं बनवलेलं आहे आणि ते तोंड आतमध्ये तोंड टाकलं की दिसतंय आपल्याला. बरोबर 2 डोळ्याचे त्यांनी कट केलेले आहे, त्याच्यामुळे छान असं प्रॉपर दिसते. म्हणजे ते युद्धांना कसा एक्सपिरियन्स यायचा त्याचा एक्सपिरियन्स आपण इथे घेऊ शकतो. Out the front with all that blood and viscera. I can take the tip and show it right in David's eye. Wait till I hear him pop. Or if I'm feeling really nasty, I can take the tip of that sword, shoot it right between David's. Whoa! I didn't teach you that. So I can use the cross of the sword much like a pick, driving it straight down into David's skull. जसं मी आधी सांगितलं की इथे त्यांनी काही शोज पण ऑर्गनाईज केलेले आहेत. तर हा 2 वाजताचा शो आहे ज्याच्यामध्ये ते लोक आपल्याला तलवारबाजी कशी करायची याचे धडे देतात. पण ते देखील वेगळ्या पद्धतीने, म्हणजे थोडंसं कॉमेडी पण त्यांनी केलेले. ते ऐका तुम्ही, ते मजा वाटेल. Send him to the medieval dentist. Why is it called that? Because you won't see this. Oh! Oh! Very important question for you. What's that? Do you yield? Yes, I yield. Well, everyone, thank you very much for joining us today. रॉयल आर्मरी तर फिरून झालेलं आहे. छान छान शो पण बघितला आम्ही तिकडे, कसं फाईट वगैरे करायची आधी ते सगळं त्यांनी दाखवलं, छान बघितलं. पण आता फिरून फिरून खूप भूक लागली, सो म्हटलं काहीतरी खाऊन घेऊ. तर आता आम्ही बाहेर पडतो. इथे सगळे इकडे जॅकेट घाल. बाहेर जायचं म्हटलं की विदाऊट जॅकेट जाऊच नाही शकत आपण. पटकन घाल, चल बाहेर जायचं आहे ना आपल्याला. तर आता आमचं खाऊन झालेलं आहे. सबवेमध्ये आम्ही खाल्लं आणि पटकन बाहेर निघालो तर बघितलं तर समोर लाईटिंग दिसते. तर क्रिसमसचं सेलिब्रेशन त्यांचं सुरुवात झालेली आहे. म्हणजे सगळ्या रोडवर तिथं त्यांनी लाईटिंग केलेलीच आहे. शिवाय इथे छान असं विक्टोरिया मॉल आहे, त्याला सुद्धा लाईटिंग आहे. तर आता आपण आतमध्ये जाऊन बघू.
असं विंग्स तुम्ही ते इथे मस्त असं क्रिसमस ट्री सारखं त्यांनी लाइटिंग केलेली. तर म्हटलं त्याच्या खाली पटकन समीहा आणि कधीचा फोटो काढून द्यावे. बघितलं क्रिसमसची तर इकडे तयारी सुरू झालेली आहे. माझं डेकोरेशन वगैरे त्यांनी सुरुवात तर केलेलीच आहे. तर असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ मी इथेच थांबवते, पण हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल असं मला वाटतंय. सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.